भेजा आपको फिर से भाई बोलून द्या ना, बोला। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी। हर हर महादेव। नव वर्षाची सुरुवात आपण बाकीच्या दिवशी आपण डेटचे कॅलेंडर बघतो 31 डिसेंबरचे, पण आपण हिंदू नववर्षाची सुरुवात आजच्या दिवसापासून होते आणि मोठ्या अभिमानाने आणि मोठ्या जल्लोषात आपण या दिवसाचं स्वागत करतो आम्ही। आणि शिवसेनेची परंपरा राहिली आहे, प्रत्येक शाखेपुढे गुढी उभी करून आजचा दिवस आम्ही साजरा करतो। आमच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो, आपल्या सर्व कार्यकर्त्यांना भेटतो, एक आनंद साजरा करतो। असा हे वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आहे। दादा त्यांची विचारधारा आहे, त्यांच्याकडे आता काहीच राहिलेलं नाही बोलायला। टीका टिप्पणी टोमणे याच्या पलीकडे त्या लोकांकडे काहीच राहिलेलं नाही। विकासाचे कुठचे मुद्दे नाही आहेत, लोकांसाठी काय करण्याची त्यांची कॅपॅसिटी नाही आहे। त्यांनी जे भ्रष्टाचार महानगरपालिकेमध्ये केलेले आहेत, कोविड काळामध्ये भ्रष्टाचार केलेले आहेत, जे रस्त्याचे घोटाळे खड्डे अनेक वर्षानुवर्ष भरू शकलेले नाहीत, आता त्यांच्या पलीकडे काय आपण बोलणार। त्यांनी त्यांना मिळालेली संधी होती त्याचा उपयोग स्वतःसाठी किंवा महाराष्ट्रासाठी ते करूच शकलेले नाहीये। त्यामुळे आता त्यांना केवळ टोमणे आणि टीका टिप्पणी शिवाय त्यांच्याकडे काय राहिलं। हे मुंबई महानगरपालिकेचे कोणी किती घेतले आहेत हे ईडीच्या रडारवर आपण सगळे पाहतोय। संजय राऊत असतील किंवा शिवसेनेचे हे जे सगळे घोटाळे आहेत, डेथ बॅगचा घोटाळा आहे, तुमच्या खिचडीचा घोटाळा आहे, वॅक्सिनचा घोटाळा आहे, याच्यामध्ये खोके कोणी घेतलेत आणि खोके कोणी कसे कुठे पोहोचवलेले आहेत या सगळ्या लिंक लोकांसमोर आलेल्या आहेत। या सगळ्या नेत्यांच्या अकाउंट मधून पैसे कशा माध्यमातून त्यांनी ते मुंबई महानगरपालिकेचे राज्य शासनाचे असो जो भ्रष्टाचार केलेला आहे आज सगळ्यांच्या समोर आहे। त्यामुळे खोके कोणी घेतलेत आणि खोक्यांच्या जीवावर कोण राहिलंय हे सगळ्यांच्या समोर विषय आहे। सर अप्पापाडामध्ये आता भरपूर जुलूस मध्ये काढत आहे ते आता आज गुढीपाडवा काय बोलतात। हिंदू नववर्षाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इकडची कुरार मधली हिंदू नववर्ष समिती आहे, हे अनेक वर्षापासून आम्ही लहान असल्यापासून पाहतो। हा फार मोठा कार्यक्रम असतो आणि मोठ्या जल्लोषात ढोल ताशे रथ आम्ही अगदी वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये सर्व लहान मुलांपासून सगळे याच्यामध्ये सहभागी होतात आणि हा कार्यक्रम अनेक वर्षापासून मोठ्या जल्लोषात साजरा करतात की ही आमची एकता आहे, आम्ही एकता अखंडता आमची देशाची आमच्या धर्माची हे आपण दाखवून देत असतो। त्यामुळे गजानन कीर्तीकर हे आमच्या पक्षाचे नेते आहेत, ते एक निष्ठेने आमच्या पक्षाचं काम करतात आहे आणि 100% ते या ठिकाणी आपला उमेदवार आमच्या शिवसेनेचा, भारतीय जनता पक्षाच्या महायुतीचा RPI, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि इतर पक्षाचे सगळे मिळून महायुती आहे। या महायुतीचा उमेदवारच या ठिकाणी निवडून येणार आहे आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे, RPIचे सगळे एक दिलाने, एक मताने, एकजुटीने सगळे कामाला लागलेले आहेत आणि 100% या ठिकाणी आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येण्याची कोणत्याही प्रकारे काही चिन्ह नाहीत, पण महायुतीचा उमेदवार निवडून येणार हे तुम्ही लहान मुलाला विचारलं तरी सुद्धा सांगितलेलं आहे की मला निवडणूक लढायची नाही आहे। लोकांमध्ये चुकीचा मेसेज जाईल, परंतु ती निवडणूक स्वतः न लढत असले तरी पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी ते लढणार आहेत आणि 100% त्या विजय मिळवून देणार आहेत।